रहस्यमय डायरी. आपल्यापैकी बहुतेकांना डायरी लिहिण्याची सवय असते, पण जर दुसऱ्याने तुम्हाला दिलेल्या डायरीने तुमचा अपघात वाचणार असेल तर. मनोजला आता गावी जाण्याची घाई झाली होती. गेले वर्षभर तो गावी गेलाच नव्हता. अखेर एकदाची त्याला सुट्टी मिळाली आणि त्याने एसटी महामंडळाच्या रातराणीचं रिझर्वेशन करून टाकलं. जाण्याचा दिवस जसा जवळ आला तसा तो जास्तच उत्साहात होता. जरा लवकरच तो बस स्टँडवर पोहोचला. त्याची बस थोडी उशिराच स्थानकाला लागली, त्यामुळे निघायलाही उशीर झाला. आश्चर्य म्हणजे आज बसला फारशी गर्दी नव्हतीच. बसने मुख्य स्थानक सोडलं आणि ती त्याच्या गावाकडे कोकणात मार्गस्थ झाली. काही वेळाने बसमध्ये एक प्रवासी चढला. तो त्याच्या शेजारी येऊन बसला. साधे कपडे, खांद्याला शबनम बॅग असा जुन्या पद्धतीचा त्याचा ड्रेस होता. मनोज तसा बोलगेवढा. त्यानेच त्यांना सहज विचारलं, काय काका, गावाकडे निघालात का? तसेच त्यांनी हे होय रे बेटा असे म्हटले. थोड्या वेळाने एका हॉटेलपाशी त्यांची गाडी रात्रीच्या जेवणासाठी थांबली. सर्वजण खाली उतरले, पण काका काही उतरेना. मनोजने त्यांनाही चढण्याचा आग्रह केला. मग थोड्या संकोचानेच ते खाली उतरले. मनोजने त्यांच्यासाठी काही खाण्याचे पदार्थ मागवले. थोड्या वेळाने बस मार्गस्थ झाली आणि ड्रायव्हरने गाडीतील सर्व दिवे बंद केले. मनोजला आता झोप यायला लागली होती. ते काका म्हणाले, तू झोप बेटा शांतपणे. बऱ्याच वेळाने एसटी एके ठिकाणी थांबली. तो बहुतेक फाटा असावा. तशी त्या गृहस्थांनी मनोजला उठवलं आणि त्याच्या हातात एक डायरी दिली. ते मनोजला म्हणाले की ठेव, तुझ्या कामाला येईल, लगेच वाच असे म्हणून ते खाली उतरले आणि अंधारात दिसेनासे झाले. बस पुढे मार्गस्थ झाली आणि बसमधले सर्व दिवे ड्रायव्हरने पुन्हा बंद केले. मनोज काहीशा आश्चर्यानेच त्या डायरीकडे पाहू लागला. आता मनोजला त्या डायरीबद्दल खूप उत्सुकता वाटू लागली. काय लिहिले असेल त्या डायरीमध्ये? काका असे का म्हणाले लगेच वाच म्हणून? त्याला राहावे ना. म्हणून त्याने मोबाईलचा फ्लॅशलाईट ऑन केला आणि तो डायरी वाचू लागला. ती एक जुनी डायरी होती. त्यातील काही पाने तर अक्षरशः पिवळी पडली होती. पहिल्याच पानावर पेन्सिलीने लिहिलं होतं, प्रवासातील काही भेटी या अनपेक्षित असतात. मनोजला याचा अर्थ कळे ना. उत्सुकतेनं त्यानं दुसरं पान उघडलं. त्यावर लिहिलं होतं, आपल्यावर उपकार केलेल्यांना विसरायचं नसतं. आता मनोजला आणखीनच उत्सुकता वाटायला लागली. त्याने पुन्हा पाने उलटवण्यास सुरुवात केली. बरीचशी पाने ही कोरीच होती. शेवटी पेन्सिलीने पुसट अक्षरात लिहिलं होतं, रात्र संपण्यापूर्वी जागा बदलणे शहाणपणाचे. मनोजला याचा काही उलगडा होईना. बसने आता चांगलाच वेग घेतला होता. अचानक बाहेरच्या एका बोर्डानं त्याचं लक्ष वेधलं. घाट प्रारंभ, वाहने सावकाश चालवा. म्हणजे आता घाट सुरू झाला होता. बस आता नागमोडी वळणे घेत पुढे जाऊ लागली. मनोज अजूनही डायरीच्या शेवटच्या पानाचाच विचार करत होता. त्याने आपलं सीट बदलायचं ठरवलं आणि तो अगदी शेवटच्या सीटवर जाऊन बसला. आता घाट संपतच होता. इतक्यात ड्रायव्हरने करकचून ब्रेक दाबले, कारण समोर एक मोठा कंटेनर रस्त्याच्या बरोबर मधोमध उभा होता. अचानक सर्व प्रवासी जागे झाले आणि त्याचबरोबर धाड असा मोठा आवाज झाला आणि त्या पाठोपाठ काच फुटल्याचाही आवाज आला. ड्रायव्हरने बसमधले सर्व लाईट सुरू केले आणि बस बाजूला घेतली. सर्व प्रवासी पाहू लागले. पाहतो तर काय, ज्या सीटवर मनोज आधी बसला होता ना, तिथे वर प्रवासी बॅग ठेवण्याचा जो पत्रा असतो तो उकडून खाली आला होता आणि त्याने बंद खिडकीची काच फोडली होती. ड्रायव्हरने प्रसंगावधान राखून बस थांबवली म्हणून सर्व प्रवाशांनी त्याचं कौतुक केलं. अन्यथा मोठा अपघात अटळ होता. आता मनोजला शेवटच्या पानावरील ओळीचा उलगडा झाला होता. रात्र संपण्यापूर्वी जागा बदलणे शहाणपणाचे.
मनोज अक्षरशः भारावून गेला. त्याने मनोमन त्या काकांना नमस्कार केला, कारण जर त्या सीटवर मनोज बसला असता तर नक्कीच त्याला गंभीर दुखापत झाली असती. त्याने पुन्हा ती डायरी वाचायला घेतली तर काय आश्चर्य, त्या डायरीमधील सर्व पाने कोरी होती. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर माझ्या प्रसादच्या गूढ कथा या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.